कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मला हा मनुष्य देह मिळालाय, मग या जन्मामध्ये येऊन मला काय करायचंय, मला कुठं जायचंय, मला जीवन कसं समृद्ध करायचंय याचा विचार माणसानं करावाच. जी व्यक्ती म्हणजे जो कोणी एका वेळेचा विचार करतो त्याला पशु म्हणावं. बघा ना, पशु पक्ष्यांचं उडत जायचं, शेतामध्ये जायचं, धान्य चोचीमध्ये भरून आणायचे. ते कुठं साठवून ठेवतात का? आपल्यासारखं आपण धान्य पिकवतो कणगीमध्ये साठवून ठेवतो, तसं त्यांच्यासाठी काय आहे का? त्यांना पुढच्या उद्याचा सुद्धा कधी विचार नाही. त्यांना फक्त एका वेळेचा, आज माझं पोट भरले, उद्याचं उद्या बघू, असं ते जो विचार करतात त्याला पशु म्हणावं. जो एका जन्माचा विचार करतो त्याला चार्वाक म्हणावं. हा जन्म मिळालाय, उद्याचा जन्म कसा मिळेल काय मिळेल माहित नाही. मिळालेला जन्म उपभोग करून घ्यायचा, ऋण काढून सहन करणे, त्यातला जो प्रकार आहे तो म्हणजे एका जन्माचा विचार करणं, याला चार्वाक असं म्हणले. नंबर 3, जो अनेक जन्माचा विचार करतो त्याला साधक म्हणाले, म्हणजे संत मंडळी. अनेक जन्माचा विचार केला आणि ज्यांनी सततचा अखंड असा विचार केला त्यांना सिद्ध असं म्हणाले. विठला 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 विठला. मग आपल्याला मिळालेला देह, हा मिळालेला जन्म आपल्याला इथे जन्माला येऊन करायचंय का याचा विचार माणसाने केलाच पाहिजे. मग माझं जीवन सुव्यवस्थित कसं होईल, जीवनाचा उद्धार कसा होईल, माझं जीवन योग्य मार्गावर कसं लागेल, मरते वेळी जीवनाच्या शेवटी वेळी माझं जीवन कशा प्रकारे बनलेलं असेल याचा माणसाने अगदी क्षणाक्षणाला नाही सतत करावा. याशिवाय हा दुःखरूपी भवसागर संसार तरुण जाण्यासाठी हा संसार कसा तरुण जाता येईल याचा माणसाने क्षणाक्षणाला विचार करायलाच पाहिजे. मग हे आपल्याला कोण शिकवतं? कुणी आपण जन्मात शिकून नाही आलेलो, कुणावर अशा विचारांचा प्रभाव जन्मातच नसतो झालेला, तर मग हे आपल्याला कोण शिकवतं? तर हे आपल्याला ग्रंथ शिकवतात, अध्यात्म शिकवतात आणि परमार्थ शिकवतो. मग जीवन सुव्यवस्थित करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये ग्रंथ आणि अध्यात्माची भरपूर अशी गरज आहे. मग काय करायचं? बसायला दे. बसायला दे. अज्ञानातून अंधाराकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम अध्यात्म करतं, परमार्थ करतो आणि संत वाङ्मय करतं. जसं आता ठीक आहे, तुम्हाला आपल्या ज्ञान कशातनं मिळतं? अध्यात्म आणि परमार्थाने हे संत वाङ्मयातनं मिळतं. पण ठीक आहे, आपल्यासारख्या संसारिक माणसाला याच्यासाठी कधी वेळ सोडलेला नाही. मग आद्य कर्तव्य, आद्य गोष्ट म्हणजे काय? आपण सगळं शिक्षण घेतो. एक ठराविक वय झालं की आपण, लहान बाळ झालं, बाळ मोठ्या वयात आलं, पूर्ण 7-8 वर्ष झालं की आपण त्याला शिक्षणासाठी शाळेत पाठवलं. मग तिथं आपण हे संतांची धडे घेत नाही, तर तिथं आपण व्यावहारिक शिक्षण शिकतो. मग हे शिक्षण काय करतं? आपल्याला स्वावलंबी बनवतं, स्वतंत्र बनवतं, आपलं चारित्र्य घडवतं, आपलं जीवन समृद्धीकडे घेऊन जातं. मग तुम्ही आम्ही या शिक्षणामुळे समृद्ध झालात, स्वावलंबी झालात, स्वतःच्या पायावरती उभा राहिलात. हे शिक्षण सुद्धा या अध्यात्माशिवाय आजही, उद्याही आणि आत्ताही नेहमीच अपूर्ण राहील. विठाला 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 विठाला. बघा ना, जिथं तुम्ही शिक्षण घेऊन शिक्षणाने समृद्ध होता, शिक्षण घेऊन तुम्ही या जगामध्ये वावरता, तुम्हाला व्यवहारातलं ज्ञान येतं, समृद्ध होता. पण जिथं शिक्षण संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं आणि तिथं खरी अध्यात्माची माहिती आणि कळतं. जिथं शिक्षण संपतं म्हणजे जिथं विज्ञान संपतं, तुम्ही आता बघताय AI आलं, काय काय तंत्रज्ञान आलं, IT क्षेत्र आलं, वैज्ञानिक गोष्टीमध्ये कितीतरी प्रगती झाली. मग या गोष्टी एवढ्या बलाढ्याने वाढत आहे. जसं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एखादा पेशंट आपला आजारी असतं, पण डॉक्टरना सांगतो, डॉक्टर काहीही करा, आम्ही एवढे पैसे देतो पण आमचं पेशंट वाचवा. पण डॉक्टर काय करतात? तुम्ही पैसेही द्याल, आम्ही आमचे प्रयत्नही 100% करू, पण शेवटी कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. म्हणजे शेवटी विज्ञान, तंत्रज्ञान, तुमच्या या सगळ्या गोष्टी जिथं संपतात तिथं अध्यात्म सुरू होतं. मग या गोष्टीचा माणसाने क्षणाक्षणाला विचार केलाच पाहिजे. माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा माणसाच्या विचार बिघडले की विकार भडकतात, विकार भडकले की माणसाचे उच्चार बिघडतात, उच्चार बिघडले की विकार बिघडतात, आचरणही बिघडतं. जसं राम आणि सीता वनवासामध्ये असताना सीतामाईंना एक हरिण दिसतं आणि मायावी हरिण असतं, त्या हरणाच्या कातड्याची चोळी घालण्याची इच्छा सीतामाईंना होते. आणि प्रभू रामरायांकडे हट्ट करतात की काही करा प्रभू, मला ती चोळी हवी, मला त्या कातड हवंय त्या हरणाचं आणि मला चोळी शिवायची, काही करा आणि आणाच.
काय करावं जावं लागलं. प्रभू रामराय गेले आणि त्यांच्या संरक्षणाकरिता लक्ष्मण भैयाने तिथं थांबवलेलं असतं. काही वेळानंतर प्रभू रामरायांचा ओरडलेला आवाज येतो, ऐकायला येतो. सीतामाई घाबरतात आणि लक्ष्मण भैयाला विनंती करतात, काही करा आणि जा तुम्ही त्यांना वाचवा, प्रभूंना वाचवा म्हणून सांगतात त्यांना. पण लक्ष्मण भैया म्हणतात की तुमच्या रक्षणाकरता मला दादानी इथं बसवलं, मी काही जाऊ शकत नाही. किती हट्ट करतात तरी ते जात नाही. तिथं सीतामाईंच्या लक्षात असं येतं किंवा त्यांच्या मनामध्ये असं काहीतरी वाईट विचार येतो. काय विचार येतो तर त्यांना असं वाटतं, मी एकटी म्हणून तुमच्या मनात काहीतरी वेगळा विचार माझ्याबद्दल आलाय काय, असं त्यांना वाटू लागतं. म्हणजे त्यांचं त्या गोष्टीवर त्यांचे विचार बदलायला लागले, विकार भडकायला लागले. मग लक्ष्मणबाई म्हणजे असं काही नाहीये, खूपच हट्ट करतात, त्या काय ऐकायला तयार नसतात. नाईलाजानं लक्ष्मणबाईंना जावं लागतं. पण त्यांनी सांगितलेलं असतं, एक रेखा आखून दिलेली असते, ती रेखा ओलांडून तुम्ही बाहेर जाऊ नका असं सीतामाईंनी सांगितलेलं असतं. लक्ष्मण भैया जातात प्रभू रामरायांना शोधण्याकरता. तेवढ्यात सीतामाई एकट्या असतात. तेवढ्यात एक साधू भिक्षा मागण्याकरिता येतो. आता तो मायावी रावणाचं रूप असतं, साधू बनून आलेला असतो. भिक्षांदेही असं भिक्षा मागायला आलेला असतो आणि भिक्षा मागतो. सीतामाई येतात. सीतामाई म्हणतात आत याने घेऊन जा, कारण मी बाहेर येऊ शकत नाही. तेवढ्यात साधू म्हणतो, मी आत येणार नाही, माई तुम्हीच या आणि मला द्या असं म्हणतात. काय करायचं, नाईलाज होतो. आता ह्या आलेल्या साधूला बिना भिक्षा घेता पण आपण पाठवू शकत नाही, करावं काय. नाईलाजानं घेतात, भिक्षा घेतात आणि त्यांना द्यायला रेष ओलांडून बाहेर जातात. रेष ओलांडली की रावण त्यांना पळून घेऊन जातो. मग फक्त घेऊन जातो एवढं सगळं आणि तिथून पुढे ते रामायण सुरू होतं. मग फक्त सीतामाईचा एक विचार बदलला की त्यांचा उच्चार बिघडला. उच्चार बदलला की त्यांचं आचरणही बिघडलं. म्हणून माणसाचे विचार शुद्ध राखणं गरजेचं आहे. विठाला 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 विठाला. शुद्ध आणि सात्विक विचार करणाऱ्याची समाजामध्ये एक चांगली इमेज असते, त्या व्यक्तीला समाजामध्ये चांगला मान असतो. जो कोणी चांगला विचार करत नाही त्याला समाजामध्ये काही किंमत नसते. म्हणजेच बघा, जो शिक्षणानं ज्ञानानं जो समृद्ध झालेला असतो, त्याच्या तरुणपणामध्ये त्यांनी चांगले शिक्षण घेतलेलं असतं, चांगली नोकरी केली की घरदार त्यांचं सगळं सुव्यवस्थित होतं, समाजामध्ये त्यांना चांगला किंमत देतो. पण एखादा मुलगा त्याच तरुण अवस्थेमध्ये वेगळ्या वळणाला लागतो, वेगळं वळण लागलं की समाज हे सगळ्याला हाडहाड करतो, म्हणजे किंमत कुणीच देत नाही असे. म्हणून चांगले विचार केलं तर आपलं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही.